100 हेडलाईन्समधून. सामाजिक न्याय विभागामधील कामकाजाच्या संदर्भामधल्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्यामुळे संजय शिरसाट नाराज. तर माझ्या विभागामधील बैठक घ्यायची असेल तर माझ्या अध्यक्षतेखालीच घ्यावी, शिरसाट यांचं माधुरी मिसाळ यांना पत्र. संजय शिरसाट यांच्या पत्राला राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं प्रत्युत्तर. मंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार काम सुरू आहे. कुठल्याही विभागाच्या कामामध्ये हस्तक्षेप केला नाही, मिसाळ यांचं उत्तर. संजय शिरसाट माधुरी मिसाळ यांच्यामधला वाद काही मोठा नाहीये. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. तर राज्यमंत्र्यांना अजूनही काही अधिकार देण्यात येतील, बावनकुळेंचं वक्तव्य. संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय मिसाळ बैठका घेणार नाहीत, संजय राऊत यांची प्रतिक्रिया. तर राजीनाम्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही, संजय शिरसाट यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर. तर माधुरी मिसाळ आणि आपल्यामध्ये कोणताही वाद नसल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलं. मंगळवारी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होण्याची दाट शक्यता. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती. अजित पवार आज बैठकीमध्ये पक्षाच्या नेत्यांना निर्णय कळवतील. संकटामध्ये असलेल्या कोकाटे यांची शनिदेवाकडे धाव. नंदुरबारच्या शनी मांडळ इथल्या शनी मंदिरामध्ये कोकाटे यांच्याकडून पूजा. विरोधकांच्या आरोपांच्या साडेसातीपासून सुटका मिळवण्यासाठी पूजा. चुका करून अडचणीत सापडल्याच्या नंतर भल्याभल्यांना शिंगणापूरच्या शनिदेवाची आठवण येते. कोकाटे यांच्या शनी दर्शनावरती रोहित पवार यांचा टोला. धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळण्याचे संकेत आहेत. कृषी घोटाळ्याच्या आरोपामधून धनंजय मुंडे यांना क्लीन चिट. आणखी एका प्रकरणामध्ये दिलासा मिळाला तर मुंडेंना पुन्हा एकदा संधी देऊ, अजित पवार यांचे संकेत. सरपंच देशमुख हत्या प्रकरण अजूनही ताजं असताना धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्याची घाई कशासाठी, संजय राऊत यांचा सवाल. फडणवीसांच्या मंत्रिमंडळामधले 75% मंत्री हे बिनकामी दरोडेखोर काम करतात, संजय राऊत यांची टीका. कामाचं भान नाही, लुटमार करण्यासाठी त्यांना शपथ दिली असल्याचा राऊतांचा टोला. फडणवीस यांचं सरकार चारित्र्यहीन सरकार, संजय राऊत यांचा हल्लाबोल. आर पाटील यांनी बंद केलेले बार आता स्वतः गृहराज्यमंत्री चालवत आहेत, राऊतांची टीका. जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांनी घेतली शरद पवार यांची भेट. विधिमंडळामध्ये पडळकर समर्थकांसोबत झाली होती मारहाण. उद्या शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता आहे. विधिमंडळामधल्या नितीन देशमुख मारहाणीचं प्रकरण, माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणी आणि वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होण्याची सुद्धा शक्यता आहे. पुण्यामधील विकास कामाच्या पाहणीच्या दरम्यान अजित पवार यांनी सरपंचाला चांगलं सुनावलंय. आपलं वाटोळं झालंय, आयटी पार्क बंगळुरू आणि हैदराबादला चाललंय. हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना अजित पवार यांचे खडे बोल. बिगर आयएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी काढलेल्या जीआरवरती उपसचिवांचा संताप. शासन निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप आहे. प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे किंवा हायकोर्टामध्ये दाद मागण्याचा इशारा. जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची तहसीलदारांना डेडलाईन. सरकारने रद्द केलेली 42,189 जन्म प्रमाणपत्र परत मागवा. 15 ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्र ताब्यात घेण्याचे आदेश. गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना मोठा धक्का. जिल्हा परिषदेमध्ये सलग 2 टर्म निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्य आदित्य ठाकूर सोडणार भास्कर जाधव यांची साथ. 14,298 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालंय. हा डल्ला नेमका कसा मारला आणि त्याच्या शोधासाठी छाननी सुरू आहे. लाटलेले 21 कोटी 44 लाख रुपये सरकार परत घेणार का, हाही सवाल. सांगली जिल्ह्यामधील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे पुन्हा एकदा भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये हा प्रवेश होण्याची शक्यता आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना खंडणीच्या प्रकरणी क्लीन चिट. बुकी केतन टन्ना याच्याकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावरती आरोप होता. सीबीआयनं आरोपपत्र दाखल करताना परमवीर सिंह यांचं नाव वगळलं. पुरावे न सापडल्यामुळे परमवीर सिंह यांना दिलासा. सीबीआयच्या तपास करत असलेल्या 5 पैकी 3 प्रकरणांमध्ये दिलासा. सलग 3ऱ्या दिवशी ईडी कार्यालयाच्या समोर असलेल्या रिलायन्सच्या ऑफिसवरती छापेमारी. 3,000 कोटींच्या येस बँकेच्या कर्ज घोटाळ्यामध्ये ईडीची कारवाई. वाल्मिक कराड जेलमधून सर्व काही करतो. जेलमधून माझ्या समोरच्या व्यक्तीला फोन आला होता. या बाबतीमध्ये चौकशी झाली पाहिजे, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. पंकजा मुंडेंच्या दीर्घायुष्यासाठी 11,000 अथर्वशीर्ष आवर्तन. पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांकडून बीडमध्ये 11,000 अथर्वशीर्ष आवर्तनाचा धार्मिक कार्यक्रम.
भर पावसामध्ये भाविकांसोबत गिरीश महाजन पंढरपूरला रवाना. मतदारसंघामधल्या मतदारांना विठ्ठल दर्शनासाठी टप्प्याटप्प्याने महाजन हे पंढरपूरला घेऊन जात आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. गर्दीच्या नियोजनासाठी देवस्थान ट्रस्ट आणि पोलीस सज्ज. महिनाभर व्हीआयपी दर्शन सध्या बंद राहील. साताऱ्यामधल्या परळीमधील गणेश मूर्ती निघाल्या परदेशी. 15 वर्षांपासून परदेशामध्ये या गणेश मूर्तींची विक्री होते. बीडीडी चाळीमधल्या घरांचा ताबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भामध्ये संबंधित विभागासोबत पत्रव्यवहार केला. आदित्य ठाकरे यांची माहिती. ठाण्यामधला जुना कोपरी पूल 8 दिवस बंद राहील. आजपासून 3 ऑगस्टपर्यंत गर्डर बसवण्याचं काम 8 दिवस वाहतूक कोंडीचे ठरणार असल्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. मड वर्सोवा पुलासाठी खाडीवरती उभारणीला गती. खारफुटी तोडीसाठी केंद्राकडे प्रस्ताव. उच्च न्यायालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा. उद्या हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक आहे. पनवेल ते वाशी मार्गावरती ब्लॉक असेल. बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरची सेवा रद्द. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. उद्या ठाणे ते कल्याण स्थानकाच्या दरम्यान ब्लॉक असेल. सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगा ब्लॉकचा कालावधी. अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या शरीफुलच्या हाताचे ठसे आणि सैफ अली खानच्या घरामध्ये आढळलेले ठसे जुळले. गुन्हे शाखेनं कोर्टामध्ये ही माहिती दिली आहे. यवतमाळच्या वडीमधील टिळक चौकामधील लोकमान्य टिळकांचा पुतळा पूर्वापार जागीच बसवण्याची मागणी. नागरिकांनी टिळकांची वेशभूषा करून प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. जीएसटी गुप्तचर यंत्रणा पुणे विभागाचा नाशिकमध्ये छापा. नाशिकच्या देवळाली गाव परिसरामधील सॉफ्टवेअर इंजिनियरची चौकशी. संशयिताकडून 1 पिस्तूल आणि 6 जिवंत काडतुसं जप्त. नवी मुंबईमधल्या तुर्भे एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला आग लागली होती. 2 तासांनी या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. गुगल मॅपनं दाखवलेल्या चुकीच्या रस्त्यामुळे कार थेट बेलापूरच्या खाडीमध्ये कोसळली. महिला पाण्यामध्ये वाहून जात असल्याचं लक्षात येताच बोटीच्या सहाय्याने या महिलेला बाहेर काढण्यात आलं. गायीच्या चोरीच्या संशयावरून धर्मविचारात दलित तरुणाला दग्न करून बेदम मारहाण करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यामधल्या खामगाव शहरामधली ही घटना आहे. 3 तरुणांवरती गुन्हा दाखल तर मकोकाच्या अंतर्गत कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा. बुलढाण्यामध्ये मारहाण केल्याच्या नंतर गायींसोबत तरुणाचे नग्न फोटो आणि व्हिडिओही काढले. यानंतर तरुणाचं अपहरण करून त्याला 3 किलोमीटर लांब घेऊन जाऊन तिथे सुद्धा मारहाण करण्यात आली आहे. दारूबंदी होत नसल्यामुळे महिला आक्रमक झाल्या. नंदुरबारच्या शहादा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दारू पिऊन त्रास देणाऱ्या मद्यपीला महिलांनी चांगला चोप दिलाय. गोंदियामध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडक. उपचारासाठी नेत असताना 27 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालाय. मोरगाव अर्जुनी ते सानगडी मार्गावरच्या बोंडगाव देवी इथली ही घटना आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सलग दुसऱ्या दिवशी बंद. नाणे टंचाईमुळे व्यापाऱ्यांकडून थकवले गेलेले पैसे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी अडत्यांचे बाजार बंद आंदोलन. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.